नमस्कार. लेखनिशास्त्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी राहुल चोपडे, विदर्भ प्रदेश प्रतिनिधी, नांदुरा शहरात नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले PSI घाटोळ साहेब यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी गेलेल्या नालट यांना मारहाण केली. या प्रकरणात गोपाल नालट यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. गोपाल भाऊ, आपण तुमचं नाव पूर्ण? मी गोपाल राधेश्याम नालट, राहणार नांदुरा, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा. बरं, आपण पोलीस स्टेशनमध्ये कशासाठी गेले होते? सांडपाण्याचा एक साधा तक्रार अर्ज घेऊन गेलतो. बरं, तिथे गेल्यानंतर तुमच्यासोबत काय झालं? त्या सरांनी मला 2 तास बसून ठेवलं आणि नंतर तो अर्ज असा फेकून दिला आणि शिवागाड चालू केली. ते बघताच मी मोबाईल काढला आणि व्हिडिओ कॉल चालू करताच त्यांनी मला मारहाण चालू केली. तुम्हाला विनाकारण मारहाण केली त्यांनी? हो सर, विनाकारण मारहाण केली. बरं सर, त्यांनी मारहाण केली आणि त्याच्यानंतर मला एका खोलीत कोंडून ठेवलं अर्धा 1 तास. मी माझ्या संघर्ष समिती आणि पत्रकारांना फोन केला. त्यानंतर मला सोडण्यात आले आणि रिपोर्ट माझ्या म्हणण्याप्रमाणे घेण्यात आला नाही त्या दिवशी. म्हणून मी खामगावला अपर पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली आणि सरकार दाखवण्यात गेलो. बरं, अप्पर पोलीस अधीक्षक यांना तुम्ही ज्यावेळेस तक्रार देण्यासाठी गेले त्यावेळेस तिथे तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं का? ते म्हणत, तू इथं बस टेबलावर आणि इथं लिहून घे आणि आम्हाला दे, आम्ही घेतो आणि लवकरात लवकर कारवाई करतो. त्यामध्ये तुम्हाला काय लागलं, नेमकं कुठं लागलं हे सांगू शकाल? हो, मला जवळपास 10-15 बुक्की मारले, चापटा आणि इथं मानीवर थोडं लागलेलं बी असेल, तुम्ही पाहू शकता समजा. आणि तिथं लाथ ठेवली. इथं नंतर चापट बी मारली. कान आतापर्यंतही दुखत आहे आणि इथं थोडे घटाचे म्हणजे माझ्या मानेवर उभे राहिले. म्हणजे एखादा माणूस मरू शकते, जीवन हानी होऊ शकते, होऊ शकते असं तुमचं मत आहे? अशा प्रकारे मारलं. बरं, ठीक आहे. बरं, आता या सर्व प्रकरणात काय व्हायला पाहिजे अशी तुमची प्रतिक्रिया? मला या मारहाणमुळे मला न्याय मिळाला हवा आणि त्या संबंधित PSI घोटाळे सरांना डायरेक्ट कारवाई व्हायला पाहिजे कठोरपणे. त्याच्यासाठी मी कुठपर्यंतही जायला तयार आहे. कोर्टात, हायकोर्टात, कुठेही जाऊन मी माझा न्याय घेणारच. संबंधित पोलीस स्टेशन त्यांनी कारवाई आजपर्यंत केली नाही आणि कोणची कारवाई केली मला सांगितली नाही आजपर्यंत. बरं, आज जवळपास 3-4 दिवस झाले. मी हे प्रकरण माननीय जज साहेबांच्या समोर घेऊन जाणार आहे आणि विशेष म्हणजे सांगायचा प्रयत्न करतो की मी सांगत होतो हायकोर्टाचा जजमेंट आहे की व्हिडिओ कॉल पोलीस स्टेशन मधून काढण्यास मनाई करू शकत नाही. मला आपल्याला व्हिडिओ घेण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये का कुठल्याच सरकारी कार्यालयात आपल्याला बंदी नाही? बंदी नाही. बरोबर. त्या जज साहेबांचं मी बजेट जजमेंट ऐकलं. ते म्हणत सरकारी कामात जनतेचं उत्तरदायित्व बनण्यासाठी कुठेतरी व्हिडिओ कॉल काढू देणे. तुम्ही खराब कामं करतच नाही, व्हिडिओ कॉल काढू द्यायला काय हरकत आहे? ठीक आहे. CCTV कॅमेरे आहे, ते प्रायव्हेट नसून सरकारी मालमत्ता आहे, सार्वजनिक मालमत्ता आहे. बरोबर. आपल्या अमरावती उप पोलीस स्टेशन मुख्य यांचा पण व्हिडिओ बघितला मी की तुम्ही सरकारी कार्यालयात पोलीस स्टेशन मध्ये व्हिडिओ कॉल करताना कोणी तुम्हाला रोखू शकत नाही. उपायुक्त अमरावती यांनी एक व्हिडिओ कॉल बी करून सांगितलेला आहे की तुम्ही जनतेसंग संवाद एकदम पद्धतशीर साधा, जनतेसंग संवाद चांगला करा, जेणेकरून पोलिसांचा जे भावना आहेत ते दुखवल्या जाणार नाही. याच्या अनुषंगाने मला नांदुरा पोलीस स्टेशन मध्ये विश्वास राहिला नाही. यांची चौकशी वरिष्ठांनी करावी अशी मी विनंती करतो तुमच्या चॅनल माध्यमातून. ठीक आहे साहेब, धन्यवाद.